वंचित बहुजन आघाडीला जरी यश मिळाले नसले तरी वंचित बहुजन आघाडीच खऱ्या अर्थाने जिंकली असल्याचा दावा सोलापूर जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडखंबे यांनी बार्शी येथील कार्यकारिणी बैठकीमध्ये म्हणाले। खचून न जाता नव्याने विधानसभेसाठी पूर्ण ताकदीने काम करावे असे सर्व पदाधिकारी यांना उपस्थित पदाधिकारी यांना सांगितले। आज बार्शी तालुका शहर व तालुक्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर येणाऱ्या आगामी काळामध्ये जे काही निवडणुका होणार आहेत किंवा विधानसभा होणार आहे, पंचायत समिती होणार आहे, नगरपालिका होणार आहे, या सगळ्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद पुन्हा एकदा उभारून दाखवण्यासाठी आणि तळागाळातील बहुजन समाजाला, जो वंचित समाजाला, ज्या समाजासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर दिवस रात्र एक करतायत, त्यांना सत्तेवर बसवण्यासाठी परत एकदा बार्शीची वंचित बहुजन आघाडीची टीम परत एकदा मैदानामध्ये जाणार आहे आणि सत्ता खेचून आणणार आहे। याचाच नियोजन करण्यासाठी आज पूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या सर्व युवक आणि फादरबावडीच्या सर्व जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने आज सर्व पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी बैठक झाली। बैठक अतिशय यशस्वी झाली। आगामी काळात एवढंच सांगतो प्रतिस्पर्धी किंवा आमच्या विरोधकांना, तुम्ही जे राजकारण केलात, जे षडयंत्र केलात, जे आमच्या बहुजन समाजांना गुमराह केलात, बाबांनो, हे जास्त दिवस चालणार नाही। हे आंबेडकरी घराणं आहे, याच्यावर जीव तुटलेल्या माणसं भरपूर आहेत। परत तो समाज परत एकदा वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा या प्रसंगी देतो आणि मी थांबतो। जय हिंद, जय भीम, जय शिवराय।